फलटणचे बरेच ह्या क्षेत्रातली नावं नाही घेत मी की त्यांनी मला चॅलेंज केलं की तू जर ही स्कीम कंप्लीट करू शकला तर आम्ही ही क्षेत्र सोडू. विजन बनत नाही, विजन जलामतं. वयाच्या 13 वर्षापासूनच ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं त्यावेळेसच असं समजलं होतं की आपल्याला नोकरी नाही करायची की व्यवसाय करायचा. गावाकडे शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळत नाहीत आणि तुमचं शिक्षण 10वी झालंय आणि मॅमचं शिक्षण म्हणजे शिकलेलं आहेत त्या, तर ते कसं झालं? पण व्यवसाय चालू करायचा घरनं तर विरोध. मुंबईला व्यवसायाचा खोटं बोललं घरी की मुंबईला मित्राबरोबर चाललोय. माझी तर 10वी, मी पण बिल्डर होऊ शकतो की म्हणलं होऊ शकतो, पण म्हणलं एवढं सोपं नाही. मग तो प्रस्ताव मी आमच्या वडिलांना आणि आमच्या पार्टनरला मांडला. त्यांनी एवढा मोठा विरोध केला की बिल्डर क्षेत्र म्हणजे गुंडगिरी किंवा त्या भानगडीत पडला. आपलं चांगलं झालं, आता तू काय त्या व्यवसायात पडू नको. एक वेळ फक्त शिवजल मंदिराला भेट द्या. आणि देव म्हणजे काय मॅडम, देव म्हणजे ऊर्जा आहे. तिथं एवढी ऊर्जा, एवढी एनर्जी आहे. भारतातला प्रत्येक राज्यातली लोक तिथं येऊन गेलेले. रिअल इस्टेट क्षेत्र ही सांगा योग्य अयोग्य मला माहीत नाही, पण पैसे कमवायचा समुद्र आहे. भाजी विकण्यापासून ते रिअल इस्टेट पर्यंत तुम्ही मध्ये पण खूप बरेच वेगवेगळे व्यवसाय केले आणि तुम्ही फेल पण गेलात त्याच्यामध्ये. तर अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला धरून ठेवली की नाही? रिअल इस्टेटमध्ये माझ्या हिशोबाने 3000 प्रॉडक्ट आहेत. मग मी सगळ्यांना सांगितलं की मी तर कंप्लीट करणार आहे, ज्याला साथ द्यायची त्यांनी द्या. खरं सांगायचं म्हणलं तर ती घोषणा केल्यानंतर मी एकटाच राहिलो, माझ्या ऑफिसमध्ये कोणी नाही राहिले. पण रिअल इस्टेट एवढं मोठं क्षेत्र असून त्याचं प्लॅटफॉर्म का तयार नाही, हा माझा एवढा प्रश्न पडलेला आहे. सांगायला आनंद वाटेल की लवकरच रिअल इस्टेट प्रॅक्टिकली मॉल किंवा वन स्टॉप सोल्युशन हे आम्ही भारतातला पहिला 25 जुलैला सिंगापूर सिटी ज्यावेळेस ओपनिंग केली त्या टायमाला मी तिथं एक टेटस ठेवता की ती टेटस खूप महाराष्ट्रात फेमस झाला की हाय गाईज, टेबल टॉक्सच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आजची जी स्टोरी आहे ती एका 14 वर्षाच्या भाजी विकणाऱ्या एका लहान मुलापासून ते शिवजल ग्रुप ह्या मोठ्या व्यवसायापर्यंतचा प्रवास ह्यांचा कसा होता ते आज आपण जाणून घेऊया शिवजल ग्रुपचे फाउंडर सचिन भोसले सर यांच्याकडून. सो त्यांची स्टोरी अशी आहे की स्वतःची परिस्थिती बदलण्यापासून ते ग्रामीण लोकांसाठी, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी घरं, व्यवसाय आणि रोजगार त्यांनी कसा निर्माण केला हे आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सो सर, वेलकम तुमचं. आज नमस्कार. आपण माझा पहिला प्रश्न हाच आहे की आज तुमचं खूप मोठं नाव आहे, पण 14 वर्षापासून तुम्ही जो संघर्ष केला, 14 वर्षाचा सचिन भोसले हे कसे होते? सर्वप्रथम बोलबोड टीमचे मनापासून आभार मानतो की आज तुमच्या या टेबल टी प्रोग्रामला बोलावलं. खरं सांगायचं तर वयाच्या 13 वर्षापासूनच ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं त्यावेळेसच असं समजलं होतं की आपल्याला नोकरी नाही करायची की व्यवसाय करायचा. तिथून एक स्वप्न, लहान मुलांचं आजही तुम्ही स्वप्न बघितलं, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, पण ते स्वप्न सोडलं नाही. की ज्यावेळेस 13 वर्ष झाल्यानंतर घरची परिस्थिती म्हणजे आमचे आईवडील दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होते आणि तिथून व्यवसाय बनण्याचं स्वप्न त्या काळाचं असल्यामुळं पुढं जाऊन 10वी नापास झालो. ज्यावेळेस वयाच्या 15 वर्षी 10वी फेल झालो त्यावेळेस लक्षात आलं की आपण शिक्षण तर काय घेऊ शकत नाही, कारण शिक्षणाची आवडच नव्हती. हे पुस्तक वाचायची पण आवड नव्हती. त्यामुळं काय करायचा हा प्रश्न होता. मग ज्यावेळेस मी 10वी नंतर ऑफिसले घरची नाराज होणारच, मम्मीनं मारलं मला त्या काळात आणि मग काकानी मला त्यांच्या घरी घेऊन गेले, कारण मी एकुलते एक असल्यामुळं काका मावशी आले आणि मला त्यांच्या घेऊन गेले. आणि किराणा मालाचं दुकान म्हणजे आमच्या निरा गाव, म्हणजे पुरंदरपाशी निरा गाव छोटं गाव आहे आणि त्यांचं एक किराणा दुकान छोटं होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे दुकान चालवणं माझ्यासाठी किरकोळ विषय. 2 दिवसात फक्त लिस्ट घेतली काकांकडून की तुमची प्राईज लिस्ट द्या, मी बाकी तुम्ही काय इकडं यायचं नाही. काकाने माझ्या विश्वास टाकला. तिथून खरं व्यवसायाचं म्हणतो ना एक बाळकडू मिळालं, ते त्या ठिकाणून मिळालं. मग मी विचार केला की शेजारी खूप मोठं दुकान होतं, म्हणजे एक 100 फुटाव एक खूप मोठं दुकान आणि आमच्या काकाचं छोटं दुकान. मग मी टार्गेट घेतलं की ही दुकान त्या दुकानापेक्षा मोठं करायचं. अरे वा. मग त्याला ट्रिक काय वापरली, मी काकाला घेतलं, पुण्यात आलो. पुण्यात गोल टेकडी मार्केट आम्ही सर्वे केला आणि तिथं असं लक्षात आलं
की चहा पावडर जर म्हणजे मोठ्या प्रमाणात घेतली तर स्वस्त मिळते आणि साखर किती जरी मोठ्या प्रमाणात घेतली तर 10 पैसे 20 पैसे 50 पैशाचा फक्त फरक आहे आणि कस्टमर जास्त साखरेचा दर बघून दुकानात येत आहे. ओके. मग आम्ही काय केलं की चहा पावडरचा रेट 1 रुपयाने वाढवला आणि साखरेचा रेट मला वाटतं त्यावेळेस 12-13 रुपये किलो साखर होती. आम्ही ती साखर 10 रुपये किलो बोर्ड लावला. मॅडम सांगाय आश्चर्य वाटेल की त्या दुकानात जिथं 500-600 रुपये काउंटर होता ते मी त्या काळात 20,000 रुपये काउंटरने वा एवढी गर्दी करून ते दुकान चालवलं. वा. तिथून सुरुवात आणि मग तिथून बिझनेसचा एक म्हणतो ना पहिलू मिळाला. आता तुमची घरची परिस्थिती खूप कठीण होती असं तुम्ही म्हणालात. त्या परिस्थितीचा तुमच्या स्वभावावर नेमका काय परिणाम झाला? स्वभाव म्हणजे त्याची एक हिस्ट्री आहे. मी लहान होतो, मी तुम्हाला म्हणलं ना 13 वर्ष ज्यावेळेस मला 7वी-8वीत असेल त्यावेळेस आमच्या शेजारी एक गुळाचं गुऱ्हाळ होतं आणि त्या गुऱ्हाळावर संध्याकाळचं आमचा एक चुलत मामा होता. त्या मामाने मला संध्याकाळचं चल तू मदतीला मी तुला काही पैसे देतो. मग आम्ही संध्याकाळी त्या गुऱ्हाळावर गेलो. त्या दिवशी मला त्याने दुसऱ्या दिवशी 100 रुपये पहिली कमाई दिली. त्या गुऱ्हाळावर ती जाळ घालायचं काम असतं, त्याला काय म्हणतात मला आठवत नाही आता. ती काम माझ्याकडून रातभर करून घेतलं मला 100 रुपये मिळालं आणि ती 100 रुपये ज्या दिवशी मी आईच्या हातात ठेवलं त्या दिवशी कळालं की आईच्या चेहऱ्यावरली ती खुशी. मी घरात किंमत तुम्ही कमावल्यानंतर मिळते ती तिथं पॉईंट आउट मिळाला. मग ठरवलं की आपल्याला पैसे कमावल्याशिवाय पर्याय नाही आणि पैसे कमावल्याच घरात इज्जत मिळते हे तिथं कळलं. तुमचं म्हणजे तुमच्या गावापासून ते मुंबई हे तुम्ही का ठरवलं? जसं तुम्हाला सांगितलं की किराणा दुकान एकदम चांगलं चालायला लागलं. मग त्यानंतर गावाकडं परत आलो की शेवट माझी मम्मी दुसऱ्याच्यात किंवा मावशीच्यात किती दिवस ठेवणार आहे. मग त्यानंतर आता काय करायचं, परत बेकारच ना, तिथं काय पगार किंवा काय नव्हता किंवा व्यवसाय काहीच नव्हता. मग काकाने मला ठरवलं की तू दुकान टाक. मी गावाकडं दुकान टाकलं 700 रुपये भांडवलात. पण ती वस्ती आम्ही म्हणजे एक रानातल्या घरी राहिला असल्यामुळं 20-25 घरांची वस्ती आणि त्या वस्तीत काय किराणा दुकान चालत नव्हतं. मग मी माझी एक बहीण आहे मुंबईला, मावस बहीण, तिच्याकडं गेलो कारण माझा मावस भाऊ वॉचमॅन म्हणून सर्व्हिसला लागला होता. मला असं प्रश्न पडला की चला आपण वॉचमॅन तर मुंबईला जाऊन करूया. पण नोकरी करायची नव्हती पण पर्याय नव्हता. मग मी तिच्याकडे संध्याकाळी गेलो. मग ती म्हटली चला आपण कोथिंबीर घेऊन येऊ, चिकन करायचं होतं. मग मी त्याबरोबर गेल्यानंतर तिनं कोथिंबीरीची जुडी घेतली आणि 10 रुपये दिलं. ओके. मग ती 10 रुपये दिल्यानंतर मला क्लिक झालं की एवढीशा कोथिंबीरीची 10 रुपये किंमत, आपल्या गावाकडं तर 1 रुपया पण ह्याची किंमत नाही. मग मी तिला म्हणतो तुझं काहीतरी चुकलंय, तू एवढं पैसे कसं दिलं? अरे नाही सचिन म्हणले तिथं दरच तेवढा आहे. मी तिला घरी सोडलं परत मंडईमध्ये गेलो. मला वाटतं एक मुलुंड चेक नाका ठाणा त्या ठिकाणची ही मंडई होती. नंतर मी सर्वे केला त्या मंडईचा तर आपल्या गावाकडच्या रेटमध्ये आणि तिथल्या रेटमध्ये 10 पट फरक आहे. वा. मग माझ्या लक्षात आलं की रॉ मटेरियल आपल्याकडे आहे आणि मार्केट मुंबईमध्ये. मग त्याच संध्याकाळी जेवण केलं, लक्झरीला बसलो आणि पहाटे गावाला उतरलो. सकाळ 7 वाजता 3 मित्र एकत्र केली आणि त्यांना सांगितलं की आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे. पण व्यवसाय चालू करायचा घरनं तर विरोध, मुंबईला व्यवसायाचा. खोटं बोललं घरी की मुंबईला मित्राबरोबर चाललो आहे. मग घरीच कोथिंबीर होती, म्हणजे ती कोथिंबीर एक 700 पेंडी घेतली, जुडी म्हणतो पण त्याला, बापरे. आणि त्या 2 मित्रांना घेतलं. आमचं लक्झरीचं तिकीट पनवेलपर्यंतच होतं त्यामुळे त्या लक्झरीनं आम्हाला पनवेलमध्ये तिघांना पण उतरवलं. आणि 700 पेंडीमध्ये एक साधारण 20-25 किलो वेट होतं. तिथं उतरवल्यानंतर आम्ही थोडं नाराज झालो कारण आम्हाला जायचं होतं ठाण्याला आणि उतरवलं पनवेलमध्ये. मग त्या रिक्षावाल्याला विचारलं की ही कुठं विकू आम्ही. मग त्या रिक्षावाल्याने सांगितलं की इथं पाठीमागच मंडई भरते, म्हणजे ती मार्केट आहे पनवेलचं. तिथं गेल्यानंतर मॅडम त्या 700 पेंडीचं 7,000 रुपये आम्हाला मोजून 5 मिनिटात मिळालं. कारण गावाकडची ती कोथिंबीर होती आणि इतकी फ्रेश होती की त्या मंडईमध्ये ती क्वालिटीची कोथिंबीरच नव्हती. कुठलीच 5 मिनिटाला मला 7,000 मिळालं. ते पहिलं माझं त्या क्षेत्रातलं भांडवल झालं. आम्ही तिघं इतकं खुश झालो. ते काय करायचं, मग आमचा जो दुसरा एक मित्र होता नवनाथ इंगळे म्हणून, त्याच्या मामाचं घर होतं कळंबोलीला. मग ते म्हणलं आपल्या मामाकडं जा. मग मामाला ही हिस्ट्री सगळी सांगितली की असं असं झालंय. मग मामा म्हणला तुम्ही कळंबोलीतच करा.
मी तुम्हाला सपोर्ट हां. करतो. मग कसं करायचं, कुठं करायचं काहीच माहीत नाही ना. मग आम्ही काय ठरवलं, की मामाने काय केलं, ती एक गाडा असतो हातगाडा, ते आम्हाला ₹10 रोजच्या प्रमाणे भाड्याने घेऊन दिला. मग म्हणला, मुलांना तुम्ही लक्झरी माल घेऊन या आणि हातगाड्या दिवसभर फिरून येऊ का. मग आमचा व्यवसाय तिथं चालू झाला. हां. मग रोज संध्याकाळी परत जायचं, पहाटं गावाकडे जायचं, दिवसभर रोज? भाजीपाला गोळा करायचा, संध्याकाळी लक्झरी टाकायचा, दिवसभर विकायचा. असं मी 3 वर्षे म्हणजे तुम्ही लगातार रोज जायचं? रोज जाऊन येऊन 3 वर्षे कष्ट केलं. बापरे! आणि ॲक्सिडेंटली काय झालं, की पैसे चांगले मिळाले. तिथं आम्ही गाळा भाड्याने घेतला. खूप नाव, म्हणजे इतकी गर्दी असायची, की पैसे कुठं ठेवायचं आणि किती हा प्रश्न होता. एवढं कधी पैसे बघितले नव्हतं. मग बाय चान्स आम्ही एक पिकअप घेतली आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते पिकअपचा ॲक्सिडेंट झाला. हां. मग तो व्यवसाय घरच्यांनी परत काय लावला नाही, कारण घरनं विरोधच होता. आणि मग त्याच पिरियडमध्ये लग्न झालं. त्यामुळं तो व्यवसाय माझा बंद झाला. सर आता हा पण एक प्रश्न आहे की गावाकडे शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळत नाहीत आणि तुमचं शिक्षण 10वी झालंय आणि मॅमचं शिक्षण म्हणजे शिकलेल्या आहेत त्या, तर ते कसं झालं? आता खरं तर हा प्रश्न माझ्या सासऱ्यांनाच विचारला पाहिजे. मी आत्ता करंटली मला वाटतंय लग्न झाल्यावर 15 वर्षांनी विचारला, की तुम्ही विचारला हा त्यांना? विचारला त्यांना प्रश्न, की तुम्ही कसं काय दिली. कारण मला तर लग्न वस्तूवर त्यावेळेस गॅरंटीच वाटत नव्हती. तर त्याचा हा प्रश्न आला, की त्यांनी मला सांगितलं, की तुमच्या सासूबाईंचा पण हाच प्रश्न होता, की तुम्ही कसं देऊ शकता. फुटपाथवर भाजीपाला विकणाऱ्या मुलाला तुम्ही एकुलती एक माझी मुलगी कसं देऊ शकता. तर त्यांना, म्हणजे आमच्या मामांनी मामींना दिलेलं उत्तर असं होतं, त्यांना 2 मुलं आहेत. त्यातलं एक मुलाने मोरगाव सासरवाडी माझी, मोरगावमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजीपाला विकून 2 दिवस दाखवू दे मी हे लग्न मोडतो. तो मुलगा फलटणमधून भाजीपाला घेऊन मुंबईमध्ये विकतोय, तर मला त्याच्यात काहीतरी स्पार्क दिसतोय. मी, म्हणजे आमची त्यांनी कधी शेती बघितली नाही, प्रॉपर्टी बघितली नाही, नव्हतीच काय, तर बघण्याचा प्रश्नच नाही. तेवढ्या एका गोष्टीवर त्यांनी मला मुलगी दिली. म्हणजे त्यांची दूरदृष्टी खूप हे आहे. म्हणून आम्हाला ते घरात आल्यानंतर आमची प्रगती तर झालीच. म्हणजे बऱ्याच वेळा आमचा विषय पण होतो, की तिने एक साडी मागितली तर 2 साड्या देण्याचं धाडस आपण ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर ती डिलिव्हरीला ज्यावेळेस गावाकडे गेली त्यावेळेस हा व्यवसाय आमच्या वडिलांनी आणि माझे जे पार्टनर आहेत उत्तम नाळे, त्यांनी मला सुचवला होता. नर्सरीचा. पण त्याचा अभ्यास करत असताना कळलं, की ह्याला भांडवल लागतंय, याला नॉलेज लागतंय. व्यवसाय करायचं म्हणलं तर कुठली नर्सरीत लय प्रकार आहेत, कुठली नर्सरी करायचं. मग आम्ही भाजीपाला नर्सरीची सुरुवात केली. मग भांडवल नव्हतं. मग माझ्या पार्टनरला पण कर्ज होतं आणि मला पण कर्ज होतं. मग माझे पार्टनर म्हणले, की माझी शेती देतो, मग तुम्ही भांडवल, असं आपण 50-50% व्यवसाय चालू करू. मग व्यवसायाला नाव काय द्यायचं, नावापासून सगळं आलं. पार्टनरशिप कशी असते माहीत नव्हती. मग मला माझे आमच्या उत्तमराव नाळे पार्टनर आहेत, त्यांची ओळखच अष्टविनायकला त्यांनी मला त्या काळात नेलं. ओके. म्हणजे तिथनं आमची ओळख. मग नर्सरीला नाव अष्टविनायक रोपवाटिका द्यायचंही तिथं फायनल झालं. हां. आणि ज्या दिवशी नर्सरीचं नारळ फोडत होतो मी, म्हणजे तिच्याकडून डाग आणलं, घाण ठेवलं, ₹7,000 आणि नर्सरी चालू केली. आणि दुसऱ्या दिवशी नर्सरीचा नारळ फोडत असताना शिवांजलीचा जन्म झाला 15/4/2007ला, म्हणजे सकाळी 7 वाजता, म्हणजे सेम टाईम झालं. त्या दिवशीपासून जे व्यवसायाचं पदार्पण झालं ते आजपर्यंत खूप मोठ्या लेवल गेलं. 7 हा आकडा खूप हा, जास्त वेळ योगायोगाने येतो 7 हा तुमच्या आकडा लकी ठरत गेला. आणि संघर्ष मॅडम कसा आहे, कुठला व्यवसाय करताना सगळ्यात मोठं येतं ते संघर्ष येतं. मी ₹7,000 डाग घाण ठेवून, सासऱ्यांशी खोटं बोलून, डाग आणून, म्हणजे मित्राच्या भावाला नोकरी लागते असं सांगून डाग घाण ठेवलं. आणि ₹7,000 5 गुंठ्यातच नर्सरी चालू झाली. मला औषधाला पण पैसे नव्हते. मग आमचे पार्टनर म्हणले, की माझ्याकडं औषधाची बाटली घरी आहे, ती आपण मारूया. म्हटलं चालतंय, काय कशाचं असेल तर चालते, पण ती मारल्यानंतर लक्षात आलं ते तणनाशक आहे. बापरे. आता मला प्रश्न असा, मला टेन्शन आलं, की डाग कशाने सुटणार. शेवट भांडवल माझं होतं आणि डाग खोटं बोलून आणलं, ती जर सासऱ्यांना कळलं तर तिला लावणारच नाहीत. हे मला टेन्शन. मग मी इतकं इमोशनल झालो, रडायला लागलो. आणि मी रडतोय बघून आमच्या आशा वहिनी, आम्ही एकत्र काम करू, त्या रडायला लागल्या.
मग ते आम्ही दोघं रडायला लागलो, मग आमचे पार्टनर पण रडायला लागले. सगळेच. म्हणजे व्यवसाय सुरुवात आणि शेवट एकाच दिवशी झाला ना. बरोबर. मग काय करायचं, मग आमच्या फलटणमध्ये चौदरवाडी गाव आहे, त्या ठिकाणी अनिल चौधरी म्हणून शेतकरी आले. त्यांनी आमची अवस्था बघितली. मग त्यांनी म्हणले 500 रुपये माझ्याकडून ॲडव्हान्स घ्या आणि ह्यातलं काय रोप जगलं तर मला द्या, नाही तर माझा ॲडव्हान्स माघारी द्या. मग ते ज्यावेळेस 500 रुपये ॲडव्हान्स आला त्यावेळेस आम्हाला थोडा आधार मिळाला. मग आमच्या इथं गणपतीचं मंदिर आहे फलटणमध्ये. मग गणपतीला गेलो, नारळ फोडला, पेढं ठेवले आणि ज्यावेळेस माघारी येतोय तर मॅडम खूप मन मानलं पाहिजे देवाला किंवा ह्याला, की अशी रोपं सगळी चांगली जाते. हे खरं वाटणार नाही तुम्हाला, पण हे प्रॅक्टिकली आजही म्हणजे जे कामगार माझ्याकडे दीपक शेंडे म्हणे ते आजही माझ्याकडे कामाला आहे. आशेवाने तुम्ही जाऊन कधी पण क्रॉस चेक करू शकता की ही हिस्ट्री खरी आहे का खोटी. वा. मग नर्सरी चालू झाली. 5 गुंठ जागा झाल्यानंतर 35 गुंठ जागा शिल्लक राहिली होती. मग त्यात मी काय केलं, झेंडूची साधं बी मिळतं गावाकडं, म्हणजे झेंडूचं फुलं वाळवून बी तयार केलं. कारण माझ्याकडे जास्त पैसे नसल्यामुळे मी ती बी एक 10 गुंठ्यात टाकलं आणि राहिलेलं 20 गुंठ्यात कोथमिरीचं, जे मुंबईचा किस्सा तुम्हाला सांगितला की कोथमिरीचे मला माहीत होतं की रेट कधी वाढतात. पालखी आमच्याकडे इथं त्यावेळेस कोथमिरीला मार्केट चांगलं असतं. ओके. मग मी नेहमी 24/5ला म्हणजे मे महिन्यात कोथमिरी टाकायचंच. ओके. हां, मग ते कोथमीर 20 गुंठ अशी नर्सरी चालू केली. प्लस पॉईंट असा झाला की हायब्रिड व्हराट्या ज्या मोठ्या नर्सरीत असायच्या झेंडूच्या, त्या सगळ्या बी खराब आल्यामुळं बॅन झाल्या. मग पर्याय 10 गुंठ माझ्याकडं उपी व्हरायटीची म्हणजे साधी रोपं असल्यामुळं ती रोप मॅडम मी 1 रुपयाने विकलं आणि 1च महिन्यात रोप काढणीला येतं. एकाच महिन्यात मला 20 लाख रुपये प्रॉफिट झालं नर्सरीतून. ही नर्सरी किती वर्ष तुम्ही काम केलं त्याच्यात? 2015-2007ला चालू झाली आणि मला वाटतंय 2 वर्षातच मला चांगलं प्रॉफिट झालं. मग मी काय केलं की ह्या पैशाचं काय करायचं. पैसे 20 लाख रुपये आलं, 5 लाख पार्टनरचं कर्ज नील झालं, 5 लाख माझं कर्ज नील झालं आणि 10 लाख रुपये शिल्लक राहिलं. मग हे करत असताना काय करायचं, पैसे आल्यानंतर पैसे वाढतच गेले. काय करायचं हा प्रश्न पडल्यानंतर आमची नर्सरीची एक मीटिंग होती. तारीख होती 9/10/10. मग मी माझ्या मित्राला म्हणलं, जे नर्सरीचे दुसरे एक उत्तरेश्वर रोपॉटिक सचिन नानावर माझे मित्र आहेत, त्यांना म्हणलं की उद्या 10/10/10 तारीख आपल्याला वेगळं काहीतरी करायचं. ते म्हणलं सचिन आपला जे फिरायचा खर्च होतोय ते निघाल असं काहीतरी व्यवसाय करू. मग त्यांनी मला सुचवलं की आपण हॉटेल लॉजिंग टाकूया आणि व्यवसाय चालू करायला. मग मी काय म्हणलं की हॉटेलपेक्षा माझ्या मिसेसचं एक स्वप्न आहे की सिटीत फ्लॅट असावा. कारण लग्न झालं तिचं स्वप्न तिने सांगितलं होतं की मला सिटीत तर फ्लॅटमध्ये राहायची इच्छा होती. ऑब्विसली सगळ्याच मुलीची ती इच्छा असते. मग मला फ्लॅट घ्यायचा आहे. मग तो काय म्हणला जाऊ बघायला. मग आम्ही फ्लॅट बघायला गेलो तर ज्या बिल्डरचा ती साईट चालू होती तिथं आम्ही 1-1 लाख रुपये बुकिंग दिलं आणि 1-1 लाख रुपये बुकिंग दिलं असताना ती ब्रोशर बघितल्यावर लक्षात आलं की ह्या बिल्डरला शिक्षणच नाही. मग त्याला पावती पण लिहायला येत नव्हतं. आम्हाला त्यांनी पावती दिली नाही. मग मी मला ज्या माझ्या मित्रांनी सुचवलं होतं त्याला फोन केला. अरे म्हणलं 1-1 लाख ॲडव्हान्स दिला आहे. म्हणजे मी, माझ्या मित्रांनी, माझ्या बहिणीनं आणि माझ्या मेवणीनं असं 4 फ्लॅट बुक केलं होतं आम्ही. ओके. ते म्हणला अरे त्याला लिहायलाच येत नाही, ती पावती नाही देणार, तो टेन्शन घेऊ नको, दुसऱ्या दिवशी तुला पावती द्यायला होतं, त्याच्या मिसेस घरी नाही. मी विचार केला की ह्याला शिक्षण नाही आणि ह्यो कसा बिल्डर होऊ शकतो. आणि त्या प्रोमोटर म्हणले तर मॅडम प्रोमोटर म्हणजे काय, प्रॉपर्टरशिप म्हणजे काय, पार्टनरशिप म्हणजे काय, प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय, लिमिटेड म्हणजे ह्याचा कायच, म्हणजे आपण शेतकरी मुलं त्यामुळे ह्याचा काही संबंधच नाही. मी ती घरी गेल्यानंतर 5-6 वेळा ती ब्रोशर चाळलं सगळं. तर चाळल्यानंतर लक्षात आलं की त्याला म्हटलं मग माझी तर 10वी, मी पण बिल्डर होऊ शकतो की. म्हणलं होऊ शकतो, पण म्हणलं एवढं सोपं नाही. मग तो प्रस्ताव मी आमच्या वडिलांना आणि आमच्या पार्टनरला मांडला. त्यांनी एवढा मोठा विरोध केला की बिल्डर क्षेत्र म्हणजे गुंडगिरी किंवा त्या भानगडीत पडला, आपलं चांगलं झालं आता, तू काय त्या व्यवसायात पडू नको, फुल विरोध करणं. मग मी माझे जे नर्सरीचे बाकीचे पार्टनर म्हणजे मित्र होते उत्तरेश्वर रोपवाटिकेला, त्याला बोललो की आपल्याला काय करायचं. कारण दुसऱ्या दिवशी 10 तारीख होती, मला त्या दिवशी काय ना काय करायचं होतं. हे 9/9ला आम्ही हा सगळा विषय केलेला. तो म्हणला
काय करायचं सांग. म्हणलं जिथं मी आपण बुक केल्यात फ्लॅट त्या शेजारी जागा मोकळी वाटते मला, ती शोधू. मग आम्ही रातच्या 10 वाजता त्या एजंटला गाठला अच्छा. फलटणच्या. आणि त्यांना म्हणलं की आम्हाला जागा पाहिजे. ते म्हणले, त्यांना पण आमचं जरा कौतुक वाटलं. ठीक आहे म्हणले दिलं. मग 4 गुंठ जागा त्यांनी आम्हाला, पण म्हणले दुसऱ्या दिवशी 50,000 टोकन तुम्हाला द्यावा लागेल. मग आम्ही दोघं होतो. मग मी घरच्यांच्या परस्पर हा निर्णय घ्यायचा ठरला. मग आम्ही दोघं होतो. त्यानंतर तो पण म्हणला, अरे तुझं पप्पा म्हणते ती बरोबर आहे. ही जर कुठं भांडणं किंवा वाद करायचं ठरलं आपल्या दोघाला जमणार नाही. मग आपण स्ट्रॉंग पार्टनर घेऊ. मग अजून आमच्या गावातली दोघं तिघं आम्ही दोघं एकत्र केले. आम्ही चौघं झालो. नंतर रातच्या 12-1 वाजता आमचा पार्टनर जे विरोध करत होते त्यांचा फोन आला, की मग तुम्ही करताय तर मग मी एकटाच राहील बाजूला. म्हणलं आपण करूया. मग आम्ही 5 जण झालो. मग 10:10:10ला 10 वाजून 10 मिनिटांनी आम्ही वा. 5 जणांनी 10,000 इसार दिला. आकड्यांचा खूपच जरा तुमचा हा. बरोबर आहे. मग तिथून आमची रिअल इस्टेटमध्ये पदार्पण झालं. ओके. आणि ते मग जागा घेतल्यावर मग तुम्ही कसं उभारलं? आता ती पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे मॅडम. काय झालं की आम्हाला ऑफिस नव्हतं, म्हणजे जागा घेतली. फक्त जागा म्हणजे काय, टोकन दिलं होतं फक्त. आणि 30 लाखाची जागा होती. मग बाकीचं भांडवल गोळा करणं स्वाभाविक लागणं, एवढं पैसे काय नव्हतं. म्हणजे जे काय पैसे गुंतवलं ते फ्लॅटला ॲडव्हान्स दिला होता आणि कर्ज भरलं होतं. आणि मला नर्सरीची आमच्या पार्टनरची जागा होती. म्हणून मला पहिलं प्राधान्य होतं की मला तिथंच जागा घ्यायची शेजापेक्षा. मी सचिन आमचं जो ह्या रिअल इस्टेटमध्ये टोकन देणं आम्ही एकत्र आलो. त्याला म्हटलं माझ्याकडे पैसे थोडंफार आहेत, पण मला जागा घ्यायची नर्सरीसाठी. ते म्हणला, सचिन, माझं नाव सचिन आणि त्याचं नाव सचिन. ते म्हणला एक पतसंस्था आहे म्हणला, तिथं जाऊ. मग महाराजा मल्टीचेट म्हणून आमचे मार्गदर्शक आहेत दिलीप भोसले, त्यांच्याकडे आम्ही गेलो पतसंस्थेत. त्यांना आम्ही भेटल्यानंतर 30 लाख रुपये लोन त्याच प्लॉटवर त्यांनी एका तासात सँक्शन केलं. वा. त्यांनी ती 30 लाख लोन सँक्शन केल्यामुळे आम्हाला भांडवलाचा प्रश्न नाही. संपला. आम्ही ती ऑफिस घेतलं एक 10x70च. आम्ही पार्टनर 5, आत 2 खुर्च्या आणि बाहेर 3 खुर्च्या. ज्यावेळेस कस्टमर यायचं त्यावेळेस आमच्यातले 3 जण बाहेर उठून जायचं आणि आम्ही नंबर लावला, ह्या तासात तू बुकिंग घ्यायचं, दुसऱ्या तासात तू घ्यायचं. कारण एक बिल्डर आणि बुकिंग घेणं हे त्या कामाला हे होतं. मग तिथून सुरुवात झाली. 18 फ्लॅटची स्कीम बांधली. 2 वर्षात स्कीम कंप्लीट झाली. त्यातच आम्हाला 50 ते 60 लाख रुपये प्रॉफिट झालं. पण तुमच्या 5ही जणांना रिअल इस्टेटचा बॅकग्राऊंड काही माहिती नव्हता? त्या 5ही जणांना नाही. जे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर होता ते पण पहिल्यांदाच, पिंटू जाधव म्हण. बापरे. जे आर्किटेक्चर होतं राहुल नलवडे म्हणून फलटणचं, त्यांची पहिली स्कीम. आणि जे वकील होते आमचे अविनाश हाबंगमन, त्यांची पहिली स्कीम आणि आमची पहिली स्कीम. मग लोकांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवला? काय झालं मॅडम, ज्या भागात ही स्कीम चालू केली त्या भागात जे कोळकेमन एरिया होता आणि जे वरचे आमचे घाटावले म्हणतो आम्ही, तिथले शिक्षक लोक ऑलरेडी फलटणमध्ये फ्लॅट शोधत होते. आणि आम्ही 5 जण त्या क्षेत्रात नर्सरी क्षेत्रात असल्यामुळे आमची ओळख ऑलरेडी तिथपर्यंत गेली. 8च दिवसात 18च्या 18 फ्लॅट विकला होता. आणि तिथून चांगली सुरुवात झाली आमची. मस्त. आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यातच करायचं ठरवलं तुम्ही रिअल इस्टेट? नंतर काय झालं, मी असा विचार केला की 4 गुंठ्यात पण 2 वर्ष गेली. 2012 म्हणजे त्यातल्या मधला विषय सांगतो. 10-10-10ला ह्या रिअल इस्टेटला आलो. 11-11-11ला आम्ही जेवढा आमचा ग्रुप होता त्या सगळ्यांना 11 गाड्या घेतल्या. माननीय माजी विधान परिषद अध्यक्ष रामराजे साहेब त्यांच्या हस्ते आम्ही ते म्हणजे गाड्या पोचल्या होत्या. 11-11ला 11 गाड्या. मग 12-12-12ला काय करायचं, म्हणजे तुम्ही डेट ठरवून डेटवर आम्ही मुहूर्त नाही कधी बघितला. म्हणजे आम्ही बामणाकडे जाऊन कुठल्या गोष्टी मुहूर्त बघून नाही काय केलं. आम्ही तारीख एक लक्षात राहते ना, म्हणजे ती तारीख लक्षात राहते, त्यामुळे त्या तारखेवर आम्ही काम करत होतो. ह्या तारखेला काहीतरी वेगळं. मग 12-12-12ला काय करायचं, तर मग मी विचार केला की 4 गुंठ्यात 2 वर्ष जातात. मग आपण तर छोट्या साईट नाही करायचं. मग आपण बारामतीत जाऊ. फलटणपेक्षा बारामती ग्रोथ सिटी. मग आम्ही 12-12-12ला बारामतीत 2 कोटी रुपयाचा प्लॉट घेतला. जे आमचे नितीन जाधव पार्टनर आहेत आत्ता, त्यांनी मला ते प्लॉट घेऊन दिला. मग त्यांची एंट्री तिथं झाली. मग जे परत 13-13 आलं, त्याला काय करायचं ठरलं, आम्ही अपार्टमेंट बांधवतो. 13-13ला थोडक्यात 13-12-13ला आम्ही प्लॉटिंगमध्ये आलो.
मग परत 14-12-14 मग त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपण बंगलो स्कीम आणणं. ओके. आणि 14 मध्ये काय झालं मॅडम, नरेंद्र मोदी साहेबांनी एक घोषणा केली की भारतातल्या प्रत्येकाला घर द्यायचं. आणि ती व्हिडिओ खूप वेळा बघितला मी, की मग आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे समाजासाठी. मग कसं पैसे पण आलते, सेटल झालतो, पण माझं घर नव्हतं झालं तेव्हा. मी साध्याच घरात राहत होतो, कारण रिअल इस्टेट क्षेत्रात पैसे किती जरी टाकले तर कमीच आहेत. आणि नर्सरी मला 100 करायच्या होत्या, ते व्यवसाय पण सोडायचं नव्हतं. मग घर असं बांधायचं होतं की माझं एक वाक्य नेहमी असतं की नंबर 1 किंवा ओनली 1. केलं तर नंबर 1 करायचं, नाहीतर एक तर ओनली 1 करायचं. ह्या वाक्याला धरून नेहमी काम केलं. मग विजन करायचं ठरवलं. मग आपण काहीतरी विजन बनवू. मग विजन बनवत असताना मला वाटतं आमचं 2 महिने गेलं विजनमध्ये. आम्ही सगळं ग्रुपनंच काम होतं मॅडम, एकटं काम करू शकत नाही. ग्रुप आम्ही बसलो. मग विजन कसं ठरवायचं हे पण माहीत नाही. मग माझं काय होतं की ज्यावेळेस आपण डेव्हलप करतो त्यात कुठं ना कुठे झाड किंवा काय ना काय आडवायचं, आणि ती झाडावर लय प्रेम आमचं. झाड काढताना ती दुःख व्हायचं, म्हणजे बऱ्याच प्रमाणात झाड काढायचं म्हणलं तर. मग ठरवलं की आपल्याला झाडं लावली पाहिजेत, समाज उपयोग काय करायचं, झाडं लावली पाहिजे. मग झाडं लावायचं, 1 कोटी झाडं लावायचं प्लॅनिंग केलं. पण नसतं लावून जगली पण पाहिजेत ना. मग त्यासाठी काय केलं पाहिजे. मग आपण काय करू की नरेंद्र मोदी साहेबांनी जी स्वप्न घेतलंय की भारतीय आपण आपल्या भागातल्या लोकांना तर घरं देऊ. मग कितीपर्यंत द्यायचं. आम्ही जेव्हा सर्वे केला, मग सर्वेत DSK सरांनी सगळ्यात स्वस्त घर दिलं तर त्या टायमाला 6 लाखात. गुगलला ते होतं. मग आम्ही DSK सरांना भेटायला आलो, पण आम्हाला काय भेट योगायोगाने झाले ना. मग त्या काळात BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड त्यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठी व्यक्ती ते, त्यांनी इतके सहजासहजी भेट दिली की आम्हाला माझी चांगली त्यांच्याशी मैत्री झाली. मग ती मैत्री झाल्यानंतर त्यांचं विजन होतं की 10,000 मुलांना नोकरी द्यायचं. ओके. BVG ग्रुपचं ब्रीदवाक्य किंवा त्यांचं विजन, त्यांचे काम करण्याची पद्धत खूप आवडली. त्यांच्या वैशाली मॅडम म्हणे, त्यांनी मला म्हणजे थोडक्यात एक मुलाप्रमाणे त्यांनी मला त्या ह्याच्यात सांभाळलं. मग ठरवलं की आपलं विजन आता काहीतरी पुढं झालं. मग त्यांच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला होता गायकवाड साहेबांच्या, की विजन बनत नाही, विजन जलामतं. मग त्यांना आजही तुम्ही बघितलं की त्या बिझनेससाठी ते देहवेड आहेत. त्यांची TV मुलाखती, मग DSKचं पण मी खूप व्हिडिओ ऐकले. त्यांचं एक वाक्य होतं की हांतरून पसरून पाय पसरावं, हातरून बघून पाय पसरावं. आणि त्यांनी ती म्हणली, ती म्हण खरी नाही, ती खोटी. आपण काही करू शकतो. मग त्यांची हिस्ट्री वाचली त्यांनी. टेलिफोनपासून साफ करण्यापासून आज एवढं मोठं विश्व निर्माण केलं. मग आपण पण करू शकतो असं. मग आपण 5 लाख घरं बांधायचं नियोजन करू. 5 लाख आकडा त्या काळात म्हणजे 14 मध्ये खूप मोठा होता. खूप. मग ही कोण बांधायचं. मग ह्याच्यासाठी उद्योजक पण पाहिजेत. मग 1,000 उद्योजक. आम्ही रातभर, तुम्ही जे 72 तासात तुम्हाला सांगितलं की 72 तास आम्ही डोळं पण झाकलं नव्हतं. ही विजन बनवत असताना ऑफिसमधनं बाहेर पण आलं नव्हतं. योगायोगानं माझं ऑफिस असं की त्याला खिडकी पण नाही फलटणमधलं. आम्ही ऑफिसमधनं बाहेर पण आलो नव्हतो की 72 तास ह्याच्यावर आम्ही प्लॅनिंग केलं. आणि 72 तासात ही विजन जन्माला आलं. म्हणजे विजन जलमलं. पण ज्यावेळेस विजन जलमतं त्यावेळेस संघर्ष चालू होतो. कुठलीही गोष्ट बघा, आपण 31 डिसेंबरला काहीतरी पण करतो, नॉनव्हेज सोडायचं असेल किंवा काहीतरी करतो, पण केला की ती मोडायला चालू होतं. तसं विजन बनलं. आणि जे आमचं एक विजन बनलं, आणि त्यातून सगळ्यात स्वस्त घर द्यायचं प्लॅनिंग झाला. 2,61,000 मध्ये आपण घर द्यायचं. आणि 2,67,000 पंतप्रधान आवास योजना होती. आम्हाला काय वाटलं त्या काळात की 2,67,000 आम्हाला मिळतील आणि 2,61,000 घर विकायचं आहे. म्हणजे अजून 5 लाख झालं तर ते घर बनतंय. पण ज्यावेळेस पुढे गोष्टी गेल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की ती 2,67,000 ही कस्टमरला मिळतात. आणि मॅडम ती 1,000 घराची स्कीम आम्ही 8 दिवसात बुकिंग घेतली. बापरे. त्याला पण माननीय रामराजे साहेब ओपनिंगला आलते. वा. आणि नंतर मग ज्यावेळेस ही गोष्ट आणि संघर्ष असा झाला तिथं मॅडम, ती जागा तुम्ही आज बघायला, आज तिथं ठीक आहे, आज सगळं सिटी घडली. त्यावेळेस एक झाड पण नव्हतं, पाणी पण नव्हतं, रस्ता पण नव्हता. त्या ठिकाणी साईड करायचं डिसाईड झालं.
मग प्रश्न पडला की हे होऊच शकत नाही. आमचे फलटणचे बरेच ह्या क्षेत्रातली नावं नाही घेत मी, की त्यांनी मला चॅलेंज केलं की तू जर ही स्कीम कंप्लीट करू शकला तर आम्ही ही क्षेत्र सोडू. कारण 2,61,000 RCC, रेरा, टिपी सँक्शन घर देणं कदापि शक्य नव्हतं. बरोबर. मग 2015ला हे ठरलं. स्टार्ट 16ला त्या स्कीमचं काम चालू झालं आणि 16 ऑगस्टमध्ये शेवट स्वप्न आम्ही बघितलं होतं. बाकीच्या टीमचं काही संबंध नव्हता. परिस्थिती अशी आली की सगळं विकून सुद्धा भागणार नाही ती स्कीम कंप्लीट करा. जेवढं कमावलं तेवढं. मग मी सगळ्यांना सांगितलं की मी तर कंप्लीट करणार आहे. ज्याला साथ द्यायची त्यांनी द्या. खरं सांगायचं म्हणलं तर ती घोषणा केल्यानंतर मी एकटाच राहिलो. माझ्या ऑफिसमध्ये कोणी नाही राहिलं. पाचीचं सगळे नाही त्या टायमाला 9-10 बिल्डर झालतो मी ग्रुपमध्ये ओके. केलं, पण कोणीच नाही थांबलं. म्हणजे त्यांची चूक नाही, कारण परिस्थिती तशी होती. तिथं प्यायला पाणी नाही, कामाला तर लांबचा विषय. दुष्काळ पडला आणि रेरा, नोटबंदी या सगळ्या गोष्टीचं त्या टायमाला झाली नव्हती, पण चर्चा चालू होती. मग सगळी वातावरण रिअल Risk च इस्टेटचं होतं म्हणजे. वातावरणच इतकं खराब झालं म्हणजे बातम्याच अशा येत होत्या मॅडम की रिअल इस्टेट क्षेत्र आता संपलं किंवा ही. मग मी काय केलं, सगळ्यांचं जे काही हिशोब असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील दिल्या. त्यांनी मला समजावून सांगायचा प्रयत्न केला, सचिन अरे केसेस पडतील, इथं सोपं नाही, तू अडचणीत जातील, आपण साईटच नको करायला, आपण लोकांचे पैसे माघारी देऊ. पण मॅडम 1,00,000 रुपये बुकिंग ठेवलं. ज्यावेळेस कॅन्सलला मी एक मंदिर बांधलं, त्या मंदिराची हिस्ट्री तुम्हाला सांगेल, तिथं बांधले. त्यावेळेस ही सगळी लोकं बोलवली. त्यावेळेस त्या मीटिंगला जे नितीन जाधव म्हणलो ना, ते आणि मी दोघंच होतो. आणि त्यावेळेस ज्यांनी घर बुकिंग केलं त्यांच्या डोळ्यातला अश्रू, पैसे माघारी नको म्हणा साहेब, घर पाहिजे. इतक्या आत्मीयतेनं त्या लोकांनी मला सांगितलं. मी विचार केला की आपण फसवतोय कोणाला तरी, म्हणजे आपण एक शब्द सोडलाय ना, आपण रिवर्स जाणं, म्हणजे माझ्या आयुष्यात मी रिवर्स कधी मारला ना, तर आपल्याला ही साईट कंप्लीट करायची. नितीन जाधव ती नवीन पार्टनर होते, मी त्या ह्याच्यात नव्हते ते, म्हणजे कारण फलटणशी त्यांचा संबंध नव्हता, ते बारामतीत होते आणि ही साईट फलटणमध्ये होती. त्यांनी मला नितीन जाधव आमचं उत्तमराव नाळे हे म्हणले की आम्ही आर्थिक नाही मदत करू शकत, पण आम्ही तुमच्याबरोबर फक्त राहू. त्यांना सांगितलं की ही तर तोटाच आहे, तोटा मी सहन करणार, तुमचा ह्याच काय संबंध नाही. मी ॲग्रीमेंट करून दिलं सगळ्यांना की ह्यात काय जे परिणाम होतील ते सर्वस्व सचिन भोसले जबाबदार, पण मी ही साईट कंप्लीट करणार. त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं, पण मी काय ऐकलं नाही. मी 2 दिवसात विचार केला, सगळी बांधकाम टीम ही सगळी बोलवली. त्यांना सांगितलं की मी जेवढं कमावलं आहे ती सगळं मी ह्यात टाकतो, पण मला फक्त साथ द्या. मॅडम लिटरली तिथं पाणी नव्हतं, पाईपलाईन आली. 2.5 कोटी रुपये हे दिलीप भोसले साहेब, जे तुम्हाला पतसंस्थेवर सांगितलं महाराजा मल्टीचेत, त्यांनी मला 2.5 कोटी रुपये कर्ज दिलं. पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर तिथं नंदनवन झालं. मग बुकिंग पण झालं, देवानी साथ पण दिली. तिथे एक शिवजल मंदिर पण झालं. शिवजल मंदिरातलं जे आज तुम्ही कधी साईटला व्हिजिट केली, मी तर तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगेल, एक वेळ फक्त शिवजल मंदिराला भेट द्या. आणि देव म्हणजे काय मॅडम, देव म्हणजे ऊर्जा आहे. आणि तिथं एवढी ऊर्जा, एवढी एनर्जी आहे, भारतातला प्रत्येक राज्यातली लोक तिथं येऊन गेलेले आहेत. एवढी ताकद त्या सिटीत आहे. कमीत कमी 5,000 बिल्डरची व्हिजिट आहे, माझ्याकडे डेटा आहे सगळा, की फोन नंबर्स आहेत की ही साईट कशी झाली आणि 2.5 लाखात कसे बसले. पण म्हणतो ना, चांगलं काम करत असताना संघर्ष आहे, म्हणजे कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही. आमचे जे एक पार्टनर होते सागर शिंदे, यांचं ते वाक्य आहे, कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही. त्या ऑफिसमध्ये पण लावलेलं वाक्य असायचं. मग त्या हिशोबाने ती साईट ही कंप्लीट झाली. मग आमची जी शिवजल नावाने, शिवजल नाव माझ्या मिसेसनं शारदाने सुचवलेलं आहे, की शिवजलला एक ग्रिप मिळाली. ते आमच्या कंपनीचं नाव पण शिवजल आहे. शिवजय पाटील. हे सगळं म्हणजे तुमची परिस्थिती बघता तुम्हाला जे कस्टमर्स तुम्ही आले, तुम्ही म्हणालात की मीटिंगला जे पण कस्टमर्स होते त्यांनी ॲडव्हान्स दिली होती, त्यांच्याच डोळ्यात तुम्हाला तुम्ही त्या परिस्थितीतून गेलेला आहात म्हणून दिसलं असं पण असेल, कारण तुम्ही स्वतः ग्रो होता होता लोकांना पण तुम्हाला घेऊन जायचं आहे, हे एक विजन आलं तुमच्याकडे. हां, पूर्वीपासून मॅडम मी कधीच एकट्याने काम नाही केलं.
ग्रुपनंच काम केलं. नर्सरी क्षेत्रात असाल सगळे रिलेटिव्ह आले. आज माझ्या रिलेटिव्हमध्ये बंगला गाडीत नसणारा एक पण नसेल, म्हणजे जे माझ्याबरोबर आहेत 99% सगळेच सगळ्यांना आहेत. घेऊनच पुढे जायचं सगळ्यांनी असं. घेऊन आणि रिअल इस्टेट क्षेत्रात तर सगळे मित्रमंडळ असल्यामुळं आणि रिअल इस्टेट क्षेत्र ही सांगा योग्य अयोग्य मला माहीत नाही, पण पैसे कमवायचा समुद्र आहे. अच्छा. रिअल इस्टेट क्षेत्र खूप खोटं, फक्त रिअल इस्टेट क्षेत्राला न्याय दिला पाहिजे. हम्म. त्या क्षेत्रात तुम्ही चुकीचं वागला, जसं म्हणतो ना समुद्र आहे, समुद्र चुकीचं वागलं तर समुद्र काय करतो, तसंच रिअल इस्टेट क्षेत्र आहे. आणि एवढं मोठं मार्केट आहे मॅडम. रिअल इस्टेट क्षेत्र निवडताना म्हणजे एक वाक्य माझ्या लक्षात आलं की लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत आणि सगळ्या क्षेत्राच्या माणसांना रिअल इस्टेट टच आहे. म्हणजे आता बोलबोडूचं ऑफिस जर आपण बघितलं तर हे एक रिअल इस्टेटच आहे ना. म्हणजे प्रत्येक माणूस रिअल इस्टेट, म्हणजे खरं सांगायचं सांगितलं ना, तुम्हाला सांगतो की प्रत्येक व्यक्ती, तुम्ही सुद्धा एक रिअल इस्टेट म्हणजे बिल्डर आहात. त्याचं कारण असं की तुमचं कुठं ना कुठं प्रॉपर्टी आहे हो. आणि ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे तो बिल्डर आहेच मॅडम. फक्त ती जागा होणं आतनं गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो आम्ही जेवढ्या साईट केल्या, माझ्या 100+ साईट झाल्या, प्रत्येक साईटचं रेट वाढलेत. म्हणजे असं नाही की म्हणतो ना नारळ झाड कसं आहे की खालचा नारळ तुटल्यानंतर वरतीच येणार, तो खाली येणार नाही, तसं रिअल इस्टेट क्षेत्र आहे. तुमचं आज ह्या ऑफिसची किंमत समजा 1 कोटी आहे, तर परत ती 90 लाख कधी येत नाही, नाही. त्याच्या वरतीच जातं. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात लॉस नाही. हम्म. मी सगळ्यांना सांगतो आणि मला कॉम्पिटिटर हा कोणी आम्ही मानत नाही. मी म्हणजे माझ्या चालूमध्ये आता तुम्ही करंटली 25 जुलैला सिंगापूर सिटी ज्यावेळेस ओपनिंग केली त्या टायमाला मी तिथं एक टेटस ठेवता हम्म. की ती टेटस खूप महाराष्ट्रात फेमस झाला की 100 दिवसात 10 कोटी कमवा हा. आणि जॉईंट व्हा शिवजल ग्रुपशी. 1.5 का 2 दिवसात मुलं जॉईन झाली. मुलं कोण आहेत मॅडम? कोण JCB ड्रायव्हर, कोण ट्रॅक्टर ड्रायव्हर, कोण दुसऱ्या कामाला जाणारा, कोण पतसंस्थेत काम करणारा, कोण शिक्षक, असा ग्रुप झाला. आणि त्या मुलांनी जे 3 महिन्याचं टार्गेट होतं, म्हणजे पहिली फेज आमची 200ची होती, ती 3 महिने 100 दिवसात टार्गेट दिलं होतं, त्या मुलांनी 2.5 दिवसातच कंप्लीट केली. वा. म्हणजे होण्यासाठी, कुठलं सक्सेस होण्यासाठी ना भांडवल लागत, फक्त इच्छाशक्तीला. फक्त त्यांना घेताना एकच वाक्य होतं, 100 दिवस तुम्ही आजारी पडायचे चान्स नाही, 100 दिवस तुम्हाला दुसरं काय करायचे असणार, जर 100 दिवस देऊ शकत असाल तर जॉईंट व्हा. हा. आता मला एवढं मेसेज येतात की आम्ही 100 दिवस द्यायला तयार आहे, पण 100 दिवस द्यायला तयार आहे. आता तुम्हाला सांगतो ह्या मॅसेजमध्ये मी आटपाडी साईटवर या, मी अमक्या अमक्या तारखेला त्यावेळेस मी तिथं आहे, तिथपर्यंत पोचणार. ज्यावेळेस 10 जणाला सांगितलं तरी एक पोचतोय. म्हणजे मानसिकता येते पण इम्प्लिमेंट करायला जड जात, प्रॅक्टिकली जेव्हा येतं तेव्हा खूप कमी कमी संख्या होत, असते. असं होतं. मी कष्ट कराय मुलांच्या किंवा आता तरुण पिढीला थोडं कष्टाची नको वाटतं, संघर्ष नको वाटतं. आणि मला बाय गॉड गिफ्ट असं म्हणसाल की संघर्ष ही माझं पॅशन आहे. हा. मला कॉलच असं येतात की फक्त माझं अडचण सोडवणे. म्हणजे आमच्या शिवजल सिटीत एक समस्या निवारण आम्ही भागच केला की समस्या निवारण, तिथं काय असेल ते आमच्या समस्या आम्ही सोडवतो. सर, मगाशी जसं तुम्ही म्हणालात की जे कस्टमर्स तुमच्याकडे तुम्ही एक मीटिंग घेतली होती, त्यांच्या डोळ्यात तुम्हाला अश्रू दिसले आणि कोणी नसताना, सगळे सोडून गेलेले असताना तुम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण केला. तर त्या कस्टमर्सचा नंतरचा रिस्पॉन्स कसा होता तुम्हाला? कसं मॅडम, आयुष्यात घर ही पहिली संपत्ती असते. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे पैसे आले त्यावेळेस मी काय केलं, पहिलं माझं घर बांधलं. तीच भावना मला त्यातून मी गेलतो, तर ती भावना त्यांच्या नजरेत ज्यावेळेस दिसली की घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. म्हणजे छोट्या घराचं मोठं, मोठ्याचं मोठं जे काय असतं ते, ज्यावेळेस त्यांना मी शब्द दिला की तुम्हाला मी घर देणारच कुठल्याही परिस्थितीत, ज्यावेळेस कम्प्लेशन होतं आणि खरा आनंद म्हणजे खरं सुख. मला आजही प्रश्न असा येतात किंवा DM असा येतो की तुम्हाला परवडतं कसं. हां. ज्यावेळेस निसर्गाचा नियम आहे, तुम्ही काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला काहीतरी मिळत नाही, त्या लोकांच्या नजरेत, त्या लोकांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस घर देतो आणि ती एक मोमेंट असते, ती जी वास्तुशांती प्रत्येकाची, ती एक नजर असते, ह्यात बरंच काय पॉझिटिव्ह मिळून जातं. त्यांच्या चेहऱ्यावर सुख किंवा काय, ते लोक एवढी खुश आहेत मॅडम. म्हणजे 50% लोक तर असे असतील की पिढ्यात पहिलं घर झालं आहे, म्हणजे त्यांच्या
आयुष्यभर पिढ्या काय झाल्या असत्याल त्यात त्याच्यात पहिलं पहिलं घर झालंय. मग त्यांचं चेहरा आणि त्यांचं सुख ही लय म्हणजे ती शब्दात नाही व्यक्त होऊ शकत, इतकं हे असतं. त्यांच्यासाठी तुम्ही देवच आहेत असं एक म्हणता येईल की हा त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं असं. ऍक्च्युली लोक पाया पडतात मॅडम, ज्यांना पहिलं घर आहे ना, ज्याला जाणीव आहे ना, म्हणजे ज्याला घराची, ती लोक खूप त्यांच्या सपोर्टमुळेच इथपर्यंत गेले ना. आत्ता हे सिंगापूर सिटीमध्ये खानावळीमध्ये काम करणारी एक लेडीज होती आणि ती झाडायला आमच्याकडे आलती. त्यावेळेस आम्ही तिथं पण 7.5 लाखापासून प्रॉडक्ट आहे आमचा, म्हणजे भारतातलं सगळ्यात स्वस्त घर आज पण आम्ही देतोय. तर 2,67,000 तर पंतप्रधान आवास मिळते, म्हणजे 5 लाखातच घर झालं. तिला 15,000ची नोकरी आणि घर दोन्ही मिळालं तिथं. तिच्या चेहऱ्यावरला आनंद कधीतरी ती आमच्या मुलांनी त्यांची बाईट घेतली किंवा व्हिडिओ केला आहे, बघायला मिळेलच तुम्हाला. हे खूप मोठा आनंद आहे. मी मुंबईमध्ये असंच एका कामानिमित्त गेलतो, असंच ऑफिसमध्ये बसलो होतो. त्या ऑफिसमध्ये शिवजल सिटीचं नाव निघालं आणि त्यातनं एक मुलगा बाहेर आला, सर माझं घर आहे शिवजल सिटीत. म्हणजे ही जी आनंद मिळतो ना, खूप वेगळा नाही. आता आम्ही बारामतीत साईट चालू आहे, ते पण भारतातले सगळ्यात स्वस्त आहे. आटपाडीमध्ये चालू आहे, ती पण भारतातले सगळ्यात स्वस्त आहे. कसं असतं मॅडम, चांगलं काम करत असताना त्रास देणारा लोक पण खूप असतात, हो. कारण लोकांची अपेक्षा आपण नाही कंप्लीट करू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ज्यांना गरज आहे, प्रत्येक गोष्ट जेव्हा भूक लागली आणि जेवण मिळते ती समाधान आहे ना, ही क्लायंट आम्ही धरून त्यांच्या संग काम करतो. आता भाजी विकण्यापासून ते रिअल इस्टेट पर्यंत तुम्ही मध्ये पण खूप बरेच वेगवेगळे व्यवसाय केले आणि तुम्ही फेल पण गेलात त्याच्यामध्ये. तर अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला धरून ठेवली की नाही, म्हणजे सगळेच गेले होते ना रिअल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये, 5ही जण जेवढे पण होते पार्टनर्स तुमचे सगळे. एकच गोष्ट होती, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वाचतो, त्यांचा विचार घेतो, त्यावेळेस त्यांनी हार नाही मानली कुठल्या गोष्टीत. आणि मी तर समजतो की ज्या जागेत ती शिवजल सिटी झाली, ती जागाच राजांची आहे. म्हणजे तुम्हाला जे म्हणलं की रामराजे संजूराजे आहेत, म्हणजे सईबाईंची जागा ती वारस त्या जागेला आहे. मग विचार असा आला की आपण हार का मानायची. तर लढून हारणं कधी पण चांगलं, पण लढायच्या आधीच हारणं ही काय बुद्धीला मान्य नाही. माझ्यापुढं 2च प्रश्न होते मॅडम, एक जीव देणे किंवा साईट करणे. बेटर काय होतं, साईट करणे. कारण एवढ्या लोकांचे अश्रू बघून जर आपण हार मानली तर जगण्यात अर्थ पण काय नाही ना. म्हणून ती गोष्ट घडत गेली आणि म्हणून त्यातनं ह्याच्यापेक्षा तर संघर्ष काय येणार नाही. त्या साईटचा संघर्ष त्याच्यावर वेगळा पॉडकास्ट घेऊ आपण. फक्त त्याचा संघर्ष खूप मोठा संघर्ष आहे. त्या साईट म्हणजे एक लकचा पण पार्ट असतो, त्याच्यावर तुमचा किती विश्वास? लक 1% लक आणि 99% कष्ट. लक तर पाहिजेच ना, लक शिवाय काय होऊ शकत नाही. पण लक कधी येतो, आता तुम्हाला सांगाय मला आनंद होईल, म्हणजे मला नाही वाटत मला तर कुठं वाचायला मिळलं, पण तुम्ही अपेक्षा भंग झाला की राग येतो कुठल्या गोष्टीत. तुम्ही माझं सगळं प्रोजेक्ट, मी तर म्हणतो तुमच्या सगळ्या सर्वे असा केला पाहिजे की ह्यात आहे काय, म्हणजे कसं दिलं जाते. आमचं प्रॉपर्ट ही 7व्या नंबरला आहे. आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करताना आमच्या प्रॉफिटचा कधीच करत नाही. पहिला करतो ती लँड ओनर आहेत त्यांचं वेळेत पैसे जातील का. दुसरा आम्ही प्रोजेक्ट करतो की जे प्रॉडक्ट करणार आहे हे आपल्याला करता येईल का. तिसरा प्रोजेक्ट बनवतो की जी टीम काम करते ही समाधानी होईल का. चौथं काम होतं जे ब्रोकर जे काम करतात त्यांचं कमिशन जाईल का. 5वं ते क्लायंटला जे दिलेल्या गोष्टी सांगितल्या, तर आम्ही 10 सांगितले तर 5 देतो, म्हणजे 5 सांगितले तर 10 देतो, ते वागलं पाहिजे. आणि मग आमचा स्वार्थ 7व्या नंबरला येतो. म्हणून स्वार्थ धरला आणि ती अपेक्षा भंग झाली की पहिलं तुमचं अनसक्सेसला चालू होतं. म्हणून मी आमच्या मुलांना पण नेहमी सांगतो की आमच्या टीमला पण सांगतो, कुठलंही काम करताना तुम्ही स्वार्थ धरू नका. स्वार्थ धरून काम केलं आणि त्या स्वार्थाचा भंग झाला तर तुम्हाला राग येणार, आणि राग आला की तुमचं काम बिघडणार. 2 गोष्टी जर बदलल्या आत्ताच्या पिढीनं, स्वार्थ धरू नका, काम करत राहा आणि राग येऊन देऊ नका, ह्या 2 गोष्टी पाळल्या तर मला नाही वाटत देवसुद्धा तुम्हाला सक्सेसपासून रोखू शकेल. रिअल इस्टेटबद्दल आपण बोलतोय, तर तेव्हाच जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हाचं रिअल इस्टेट आणि आत्ताचं रिअल इस्टेट तुम्हाला काय फरक जाणवतं? मॅडम नावातच बरंच काय आहे, रिअल इस्टेट. रिअल इस्टेट सोडून दुसरं इन्व्हेस्टमेंटला किंवा दुसरं तुमच्या
आयुष्यभरची कमाई, दुसरा ऑप्शन काय? सोनं चोरीला जाऊ शकतं, हो. बँक कधीही बंद पडू शकते. रिअल एस्टेट अशी गोष्ट आहे की तुम्हाला रिअल देते. हम्म. आणि बघा म्हणजे आजोबा पंजोबा म्हणजे तुम्ही कधी मागं जिथनं पृथ्वी तयार झाली तिथनं आजपर्यंत जर गोष्टी घेतली तर रिअल एस्टेट हीच तुम्हाला तरवू शकली. म्हणजे तुम्हाला स्वतःची जागा असणं, मग ती नसतं घरच नाही, तुम्हाला प्रॉपर्टी करायची असेल किंवा तुमचं मोठं व्हायचं असेल तर मला नाही वाटत की ह्या जगात रिअल एस्टेट शिवाय कोण मोठा झाला असं. आणि तर राहिला विषय तुमचा प्रश्नाचा की फरक काय 2010 आणि 2026, तर टू मच फरक आहे. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्वी कसं असायचं की एखाद्या गावात मुके असायचा, त्याच्यावर विश्वास ठेवून लोक व्यवसाय करायचे आणि रिअल इस्टेट बऱ्यापैकी तसंच चालायचं. आत्ताचा काळ असा आहे की आधी जो देणार आहे हम्म. त्याची हिस्ट्री चेक केली जाते, त्याच्यावर विश्वास ट्रस्ट आहे काही बघितलं जातं. आणि सोशल मीडिया असा फॅक्टर आहे की खरं खोटं शोधण्याचं एक साधन झालं आहे. म्हणजे पूर्वी कसं आहे की ज्याची पावर, पैसा मनी पावर आहे त्यालाच काही गोष्टी मिळायच्या. आता असं नाही की आता तुमच्याबद्दल मला माहिती काढायची असेल तर सोशल मी एका मिनिटात काढू शकतो. आणि कायदा ही लय नंतरची गोष्ट झाली मॅडम. आता एखाद्याला वर न्यायचं आणि खाली आणायचं ही सोशल मीडियात किंवा मीडियामध्ये ताकद आहे. त्यामुळं आता जे काम करत असताना प्युअरली काम जो करणार आहे त्याला काम कमी नाही. आणि रिअल एस्टेट हे खूप प्रकार आहेत. म्हणजे रिअल एस्टेट बघायला गेलं तर रिअल एस्टेट म्हटलं की आत्ताच्या तरुण पिढीला समोर येतं की फ्लॅट, बंगला, एने प्लॉट असं काही नाही. रिअल एस्टेटमध्ये माझ्या हिशोबाने 3000 प्रॉडक्ट आहेत. बापरे. हां. आणि रिअल एस्टेट लय मोठी इंडस्ट्री आहे. हम्म. लय मोठी म्हणजे मी तर तुम्हाला सांगेल की रिअल एस्टेट ही 50% एका बाजूला आणि बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला. वा. कारण पृथ्वी हीच रिअल एस्टेट आहे ना, की पृथ्वी तुमच्याकडं आहे आणि त्याच्यावर किती मोठा बिझनेस घडते. कुठलीही कंपनी घ्या, कुठलंही क्षेत्र घ्या, कुठलंही अगदी तुमचं बोलबिड क्षेत्र घेतलं तर रिअल रिअल एस्टेटची एस्टेट. टच आहे. सर तुमचं पुढचं विजन काय रिअल इस्टेटला घेऊन? आता मी एक तुम्हाला प्रश्न करेल की मला पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे किंवा गुजरातमध्ये फ्लॅट पाहिजे किंवा फलटणमध्ये जागा पाहिजे, तर मला कुठं असं ठिकाण सांगा की मला ती मिळेल. तुम्ही काय सजेस्ट करसाल मला? आता सगळ्या तुम्ही ठिकाणी जनजेमध्ये मांडता तुम्ही, तर तुमच्या पुढं मी प्रश्न केला की मला रिअल एस्टेटची कुठली तरी गोष्ट पाहिजे, तर तुम्ही मला काय सजेस्ट करता? तुम्ही कुठं जाता? आता सगळ्या ठिकाणी जर हवंय तर वेगवेगळ्या लोकांशी, एजंटशीच वगैरे संपर्क साधावा बरोबर लागेल. आहे. सगळे एका ठिकाणी तर नाही भेटू शकत. हां, तर मग ह्याचाच विचार मी करून की ज्यावेळेस आम्हाला पण काय प्लॉट किंवा आता आटपाडीसारख्या ठिकाणी किंवा बारामतीसारख्या ठिकाणी आमचा स्टाफ ज्यावेळेस फ्लॅट राहण्यासाठी भाड्याने बघायला गेला तर आम्हाला ब्रोकरशिवाय पर्याय नाही. ब्रोकर कुणच मिळते. आज आपण कपडे घ्यायला गेलो किंवा कुठलीही वस्तू खरेदी करायला गेलो, म्हणजे अगदी 100 रुपयाची गोष्ट घ्यायला गेलो तरी मॉल आहे, हो. दुकान आहे हो. किंवा त्याचं गोष्ट किंवा गुगलला सर्च केलं तर मिळतं आहे. पण रिअल एस्टेट एवढं मोठं क्षेत्र असून त्याचं प्लॅटफॉर्म का तयार नाही, हा माझा एवढा प्रश्न पडलेला आहे. सांगायला आनंद वाटेल की लवकरच रिअल एस्टेट प्रॅक्टिकली मॉल किंवा वन स्टॉप सोल्युशन हे आम्ही भारतातला पहिला पुण्यामध्येच येतो आहे. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातली कुठलीही प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची असेल तर A to Z रिअल एस्टेटमध्ये तुम्हाला सांगितलं 3000 प्रॉडक्ट येतात. हा. ते सगळं प्रॉडक्ट आमच्या मॉलमध्ये एकाच येतील. ह्याच्यामध्ये. आणि ते मॉल आमचा असं नाही की ते आपलं असेल, कारण ह्या क्षेत्रातली जी नामांकित लोक असतील, विश्वासू चेहरा असतील, हे सगळे त्यात कोलॅबरेशन असतील. त्यामुळे तुम्हाला रिअल एस्टेटबद्दल काही जरी पाहिजे असेल, तुम्हाला छोटा ते छोटा सर्च रिपोर्टपासून तुमचा प्रॉडक्ट, म्हणजे आता हे तुमचं ऑफिस आहे, ह्या ऑफिसची किंमत बोलबेडू ह्या ट्रेडमार्कनं वाढलेली असते. हे शेजारची सुद्धा किमती वाढलेल्या असणार, कारण बोलबेडू तुमचा जे नाव आहे मार्केटमध्ये. असं त्या प्रॉडक्टची कॉस्ट वाढवायची असेल, तुमचा आटपाडीचा जो 100 एकराचा प्रोजेक्ट आहे त्याच्या आजूबाजूच्या किमती आहे हम्म. साईट चालू व्हायच्या आधीची आणि आजची बघायला गेली तर खूप मोठा फरक आहे. ओके. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की तुमचा कुठला लँडमार्क लागतोय ह्याच्यावर तुमची किंमत वाढते. रिअल एस्टेटची किंमत अशी
टॅग लावून होत नाही, किंवा जसं तुम्ही घडवता तशी त्याची तिची किंमत किंमत वाढते. होते. त्यामुळं शेवट किंमत वाढणं, तुम्हाला जगायला पैसेच किती लागतात, बरं. त्याची किंमत वाढणे हीच तुमची प्रॉपर्टी, हीच तुमची व्हॅल्यू आहे. त्यामुळे रिअल आणि इस्टेट ह्याचा जर अर्थ काढला तर रिअल एस्टेट. त्यामुळे रिअल एस्टेटला कधीही मरण नाही, या बिझनेस नेऊ शकत नाही, किंवा कुठलंही संकट आलं तर तुम्हाला तारून ठेवल ही रिअल एस्टेट. मी तर बँकेत जे एबडे करतात हम्म. त्यांना माझं एक सांगणं आहे की बँकेत 10 वर्ष 9 वर्ष पैसे डबल व्हायला लागतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलं, पण रिअल एस्टेट अशी गोष्ट आहे, तीच तुम्हाला सांगितलं की त्याला ब्रँड चिकटवला, म्हणजे बिस्लरी बॉटल आणि साधी बॉटल नसतं लेबल लावलं तर त्याची किंमत वाढती. तसं रिअल एस्टेट आहे. तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात आला तर तुमच्या प्रॉपर्टीची आज 1 रुपयाचे 10 रुपये व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी योग्य गायडन्स किंवा काय केलं पाहिजे, कुठल्या प्लॉटवर काय प्रॉडक्ट बनला पाहिजे, कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठला ब्रँड आला पाहिजे, ही खूप गोष्टी आहेत. ह्याच्यामुळे तुमची किंमत वाढते. आणि आता मला जे फोन येतात किंवा जे गायडन्स मागतात, खूप फोन येतात, सगळ्यांना उत्तर देणं किंवा कॉल करून घेणं शक्य नाही. माझं एकच सांगणं आहे की तुम्ही ट्रस्ट बिल्ड करा आणि स्ट्रॅटर्जी चालते मॅडम. आजच्या जनजी युगाला दिखावा माझा लागतो. पुढचा प्रश्न हाच होता की तुम्ही आजच्या पिढीला काय सांगाल की त्या ज्यांना रिअल इस्टेटमध्ये यायचंय. रिअल एस्टेटमध्ये याचं असंच नाही की रिअल एस्टेट तुमच्याकडं देवाने कुठला ना कुठला एक गुण दिलेला असतो. तो गुण तुम्हाला आत्मसात करून तो फाइंड आउट करावा लागतो. ते कसा होतो मॅडम, म्हणजे जसा मी 100 दिवस जे मुलं माझ्याकडे जॉईंट होत्यात, त्या 100 दिवसात मला त्यांच्यात काय अँगल आहे, कुठली कला, आता जसे तुम्हाला अँकरिंगची आवड आहे, ती आवड तुम्हाला निर्माण झाली आणि त्या क्षेत्रात गेला म्हणून तुम्ही सक्सेस आहे. तर तुम्हाला जर मी म्हणलं रिअल एस्टेटमध्ये सेल करा तर तुम्हाला ते जमणार आहे का? नाही. तर मग हे अँकरची गरज सुद्धा रिअल एस्टेटचा एक भाग आहे. तसे तुमची आवड तुम्ही शोधा आधी, आम्ही तर शोधून देतोय, किंवा तुमचं तुम्ही शोधा. ती आवड शोधल्यानंतर तुम्ही ती जर कन्वर्ट रिअल एस्टेटच्या त्या प्रॉडक्टला झाली तर तुम्ही सक्सेस आहे. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही आवड शोधा आणि दुसरी गोष्ट अपेक्षा आणि राग सोडा. आता सर तुमची पहिलीच पिढी आहे ही शिवजल ग्रुपची, तर तुमच्या पुढच्या पिढीचं कसं नियोजन असेल? आता पुढची पिढी तर तुम्ही म्हणसाल की माझे शिवणप्रेम, असं काय नाही. पुढची पिढीमध्ये आमच्या ग्रुपमध्ये जेवढे काम करणार आहेत त्या सगळ्यांचाच विचार करून आम्ही एक आत्ताच्या ए जमान्यात जे गोष्ट चालते, म्हणजे आमचं तर असं म्हणणं आहे की कुठलंही रिअल एस्टेटमध्ये फक्त रिअल एस्टेट म्हणजे तुमची प्रॉपर्टी नका बघू, की तुमचं प्रॉपर्ट डबल होईल, तुमची इस्टेट डबल होईल. ह्या दृष्टिकोने जर बघितलं तर इथं आता माझी शिवांजली आर्किटेक्चर होती, किंवा प्रेम क्लॅटची परीक्षा देतोय की जण वकिलाच्या क्षेत्रात जाणार आहे. अजून बाकीची टीम आमची कोण लायझनिंगमध्ये हुशार आहे, कोण डेव्हलपमध्ये हुशार आहे. आम्ही एक प्रॉडक्ट असा तयार करतोय की माझं स्वप्न आहे की मंत्रालयासारखं आपलं ऑफिस असावं, की सगळं डिपार्टमेंट त्यात येतील. त्या पद्धतीनं इथून पुढचा आमचा व्यवसाय होईल आणि ग्लोबल मार्केट म्हणजे अख्ख्या जगात सगळीकडे शिवजल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड दिसेल, हे आमचं पुढचं विजन आहे. तर रिअल इस्टेटमध्ये विश्वास हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे तेच ना, विश्वास सगळ्यात महत्त्वाचा. रिअल एस्टेट क्षेत्रातच नाही, प्रत्येक क्षेत्रात विश्वास हा रिअल इस्टेटमध्ये केवढा महत्त्वाचा असतो? रिअल एस्टेट क्षेत्रात तर खूपच महत्त्वाचा आहे, कारण विश्वास नसेल तर काहीच होणार नाही. मी तर जेवढ्यांचे दोनच गोष्टी आहेत. विश्वास कुठं ह्यात बघितला जातो की आम्ही जेवढ्या लोकांचे प्लॉट घेतलेत, मी तर लिस्ट देऊ शकतो की त्यांना जाऊन भेटा, हे आम्ही वेळेत व्यवहार पूर्ण केला आहे का ह्याची चौकशी करा. ह्यातच तुमचा ट्रस्ट. म्हणजे आत्ता बारामतीमध्ये एक आम्ही जो प्लॉट घेतला, ती खूप मोठी व्यक्तीचा नाशिकचा ओनर आहे त्यांचे. त्यांना ज्यावेळेस आम्ही मीटिंग केली त्यावेळेस एकच वाक्य वापरलं, तुम्ही आमची चौकशी करा, आम्ही वेळेत व्यवहार पूर्ण करतो का. आम्ही जे तुमचा प्लॉट जाईल हे चांगल्या लोकांसाठी जाईल, गरजू लोकांसाठी जाईल, तिथं चुकीचं काय घडणार नाही ह्याची खात्री. एवढ्या शब्दावर मॅडम ते प्लॉट मिळालं. म्हणजे ट्रस्ट बिल्ड ज्यावेळेस होतं त्यावेळेस विश्वासावर सगळं चालतं. आणि कायदा, पेपर, साइन, ॲग्रीमेंट ही मॅडम 1% आहे, 99% विश्वास आहे. किती जरी ॲग्रीमेंट झालं, मला जर फसवायचं असेल तर कोर्टात निकाल 20 वर्षांना लागतो, आपण बघतोय आता. त्यासाठी आधी विश्वास, आपण दुसऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे ह्याचा 10 वेळा विचार करून प्रॉडक्ट निघतो. आम्ही जे सिंगापूर सिटीचा प्रॉडक्ट केला आहे, आजही लोकांना वाटतं की देऊ शकतो का. त्याचं कारण असं आहे की प्रॉफिट
नंतर आहे आमचं. आधी जे दिलेला कमिटमेंट आहे म्हणजे अमरशे देशमुख बापूसाहेबांनी जे विश्वास टाकला आणि त्यांच्यावर त्या तालुक्याचा खूप मोठा विश्वास आहे आणि त्यांनी आमच्या विश्वास टाकला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी बनली की ती साईट कंप्लीट करूनच आम्ही तिथून माघारी घेऊ शकतो. त्यामुळे ते विश्वास तयार झाला आणि त्या विश्वासाव मॅडम एवढं बुकिंग येणं म्हणजे आमचं 3 महिन्याचं टार्गेट 2.5 दिवसात कंप्लीट होणं ही म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि मी या लोकांना सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुमच्या विश्वासाला कुठंही तडा जाणार नाही याची सगळे आमचा शिवजल ग्रुप काळजी घेत. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलंय त्यांनी निश्चिंत राहणे. तुम्हाला दिलेला शब्द आम्ही 100% कंप्लीट. हो. तर आता पहिल्यापासून बघितलं गेलं तर तुमच्या आयुष्यात म्हणजे देवाने खूप चॅलेंजेस दिलेत. मला वाटतं माझा जन्म देवाने संघर्ष चॅलेंजसाठी केला असावा. त्याचं कारण असं सांगतो की स्वप्न बघताना 100 नाही 110% बघितले पाहिजे. हो. तुम्ही पॉईंट जरी स्वप्न बघताना कमी बघितलं तर तुमचं स्वप्न कंप्लीट होणार नाही. स्वप्न आणि चॅलेंजमध्ये लय मोठा फरक नाही ना. तुम्ही मला एखादं चॅलेंज दिलं तर ही चॅलेंज स्वीकारताना मी जर 3 सेकंदाच्या आत उत्तर दिलं तर हे खरं चॅलेंज स्वीकारलं. जर त्यासाठी पॉज घेतला किंवा तुम्ही वेळ घेतला तर ती चॅलेंज होऊ शकत नाही. तेवढा स्वतःवर पण विश्वास विश्वास लागतो. पाहिजे 100% विश्वास पाहिजे. 100 एकर आता जे केलंय मी हे खूप मोठं चॅलेंज आहे. तसं बघायला गेलं तर तुम्ही जर साईट व्हिजिट केली तर तुमच्या लक्षात येईल की हे किती मोठं चॅलेंज होतं. असं चॅलेंज अजून एक होतं म्हणजे तुम्हाला सांगतो मी दुबईमध्ये गेलतो आम्ही फॅमिली अख्खी हां. आणि दुबई मॉल फिरत असताना मी विचार केला की आपण रिअल इस्टेट क्षेत्रात आहे हां. आणि मॉल हे रिअल इस्टेट क्षेत्रात येतो. मला आधी असं वाटत होतं की मॉल हे रिअल इस्टेट क्षेत्राच्या बाहेर येतो किंवा कोण बांधतं काय बांधतं काहीच माहीत नाही. मग मी चॅलेंज घेतलं की आपण मॉल बांधायचा सुरुवात करायची. ज्यावेळेस दुबईवरनं आम्ही पुण्यात आलो त्यावेळेस एकही कॉन्टॅक्ट मिळाला नाही की म्हणजे मित्राने मित्र किंवा ओळखीचा की तो मॉल बांधणार आहे. मी विचार केला असं कसं होऊ शकतं. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहे जर आपल्यालाच माणूस सापडत नसेल तर सर्वसामान्य लोकांना मॉल बांधणारा मालक कोणी हे कधी करणार. मग आम्हाला विके असोसिएट एका मॉलवर बोर्ड सापडला आर्किटेक्चर. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की आम्हाला मॉलची सुरुवात करायची. आता आम्ही रोलरमध्ये काम करणार आहे आणि त्यांचं मेट्रो सिटीत काम. हां. त्यामुळे तेवढा रिस्पॉन्स त्यावेळेस मिळाला नाही. पण त्यांचे चक्रवर्ती सर म्हणत त्यांनी खूप आम्हाला सांभाळून घेतलं आणि तुम्ही करू शकता हा शब्द त्यांनी दिला. मग आमचा पुरंदरमध्ये पहिला मॉल म्हणजे आता योगायोगाने इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं, IT पार्क आला, आता लॉजिस्टिक येतं आहे, न्यू पुणे म्हणून घोषित होतं आहे. तर त्या ठिकाणी पहिला मॉल आपला आता 5वा स्लॅब आहे ह्या वर्षभरात कंप्लीट होईल. म्हणजे मॉलसुद्धा झाला. चाकण चौकात सांगायचं चॅलेंज झालं की ज्यावेळेस आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस असं स्वप्न म्हणजे प्रश्न पडतो की कोण बांधत असेल, ह्याचं मालक कोण असेल, मग आपल्याला बांधता येईल का. ही एक चॅलेंज पकडलं मी. बघू आपण ट्राय करू. मग तुम्हाला सांगतो चाकण चौकात आता आमचा 3-4 ब्रँड्स फायनल झाले. पण 5 स्टार हॉटेल वा. आपलं स्वतःचं ताज विवांता ब्रँड नाव आणि त्यांच्याशी कोलॅबोरेट करून आता भूमिपूजन दिवाळीच्या आसपास होईल. म्हणजे ती पण सक्सेस होते. चॅलेंज घेणं सोपं आहे, पूर्णत्वाला नेणं अवघड आहे. त्यासाठी चॅलेंज घेताना 3 सेकंदाच्या आत उत्तर आलं पाहिजे हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. स्वतःवर डाऊट असेल तर ते नाहीच होणार. बरोबर. सर शिवजल ग्रुप याचं विजन काय आहे पुढच्या वर्षी? शिवजल ग्रुपचं पुढचं वर्षाचं असं नाही. आमचं एक विजन आहे 1 कोटी झाडं लावणे, 5 लाख घर. 1 कोटी झाडं लावणे नाही जगवणे म्हणजे लावून जगवणे, 5 लाख घरं बांधणे आणि 1000 उद्योजक तयार करणे. हे विजन कंप्लीट होस्तवर आमची कंपनी थांबणार नाही. 24/7 आमचं काम चालू करतं आणि योगायोगाने आमची सगळी जेवढी फॅमिली आहे ही सगळी त्या एनर्जीने काम करते. हे आमचं कंपनीचं विजन आहे. आणि आता प्रोजेक्ट काय काय चालू आहेत आपल्या ग्रुपमध्ये? आता 24 प्रोजेक्टचं काम चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीवर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या कंपनीचं एक वाक्य आहे नंबर 1 या ओनली 1. त्या पद्धतीनं काम चालू आहे. आणि नवीन तुम्हाला जसं सांगितलं की आमचा रिअल एस्टेट मॉल म्हणजे रिअल एस्टेटच्या ह्याच्यात जे काय येईल ते मॉल लवकरच आम्ही आता आमचा प्रॉडक्ट लॉन्च होतो आहे. आणि मला वाटते ते प्रॉडक्ट लॉन्च झाल्यानंतर त्याचं सक्सेस आम्हाला तर 100% खात्री होणारच.
कारण ती काळाची गरज आहे. जी गरज आहे ती बिझनेस कन्वर्ट झाला तर 100% सक्सेस होतो. जसं ओला गाडी असेल, ज्यावेळेस ते आपल्याकडे आलं त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की ते बिझनेस चालेल, पण ती गरज होती. हो. तसं रिअल इस्टेटचा मॉल असावा याच काळाची गरज आहे. नुसता मॉल म्हणजे तुम्हाला रिअल इस्टेटमधलं जे काय पाहिजे असेल तर त्यात मिळलं पाहिजे. तसं आम्ही लवकरात लवकर मॉल आणतोय. पुण्यामधनं सुरुवात होती आणि आमचं टार्गेट आहे की ग्लोबल मार्केट आमचं असेल. वा. आणि जे 100 एकरमध्ये जे प्रोजेक्ट चालू आहे त्याचा काय स्टेटस आहे? जे मॅडम 100 एकर ज्यावेळेस आटपाडीचं चॅलेंज घेतलं त्यावेळेस जसं तुमचं बोल भिडू नाव आहे त्या नावातच तुमचं सक्सेस आहे. तसं आम्ही त्या प्रोजेक्टला नाव काय द्यायचं म्हणून सिंगापूर सिटी, कारण आटपाडी हे ग्रामीण भागात येतं आणि आटपाडीत लोकांकडं पैसे नाहीत असा विषय नाही मॅडम, त्या भागात खूप पैसे आहेत, पण तिथं स्टेटस जपणं काम होतं. मग आम्ही सिंगापूर सिटी हे नाव दिलं. हे तर आमचं पहिलं सक्सेस मिळालं. तुम्ही लॉन्चिंगचा व्हिडिओ जर बघितला तर लॉन्चिंग पण इतका रिस्पॉन्स तिथल्या लोकांनी दिला आणि आटपाडी लोकांनी जे विश्वास टाकला, हे विश्वास हाच आमच्या कंपनीचा एक सक्सेस आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तिथं जे उद्योजक घडतात म्हणजे त्या भागातले उद्योजक जे घडतात हे आमच्या कंपनीचं एक विजन आहे. त्यामुळे तिथं उद्योजक पण घडतात, झाडं पण लागणार आहे आणि घरं पण होणार आहे. अशा 100 एकराच्या भारतातल्या प्रत्येक तालुका जिल्ह्या ठिकाणी आमची एक 500,000 घराची स्कीम येणार आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक तालुक्यात घरांची कमतरता ही कमीत कमी 50%च्या वर आहे. म्हणजे छोटं घर आहे त्याला घरात 2 मुलं असल्यावरती परत करायचं आणि त्यांचे बजेट साईज ही नंबर 1 या 111 आमची कंपनी आज देऊ शकते आणि ती सक्सेस रेशो आहे. त्यामुळं ह्या पद्धतीने काम केलं तर आमचं 5 लाखाचा घराचा आकडा आणि 1 कोटी झाड आणि 1,000 उद्योजक मला नाही वाटत जास्त काळ लागेल, कारण आता गाडी आमची फास्ट ट्रॅकवर आहे. फास्ट. सर, तुम्ही तरुण मुलांना काय सांगाल? तरुण मुलांना म्हणण्यापेक्षा तरुण उद्योजक ज्यांना व्हायचे, माझं तर प्रत्येक भाषणात किंवा प्रत्येक वेळेस असा विषय येतो की नोकरदार बनण्यापेक्षा स्वतःचं मालक बना. ही प्रत्येकाला सांगणं असतं. आता सगळ्यांनीच उद्योजक बनलं तर नोकरी कोणी करायचा हा मला प्रश्न विचारला जातो. पण उद्योजक आणि नोकरदार ह्यात आमच्या कंपनीत जर तुम्ही बघितलं तर फरक नाही. जो आमचा नोकरदार हेच मालक आहे, तेच उद्योजक आणि तेच घडत गेले. त्यामुळे मी सगळ्यांनाही सांगेल की आम्ही आता जे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 100 दिवसाचा टास्क, 100 दिवस तुम्ही जर आमच्याशी जॉईन झाला तरुण पिढ्याला कुठल्याही क्षेत्रातल्या असू द्या, असं काय नाही, रिअल इस्टेट क्षेत्रात सगळंच येतं. कुठल्याही क्षेत्रात जर 100 दिवस द्यायला सक्सेस झाला तर मी रायटिंगमध्ये देऊ शकतो की त्या मुलांना किंवा त्या उद्योजकांना घडवणं ही माझी जबाबदारी. त्यासाठी काय भांडवल लागत नाही. फक्त तुम्हाला काय द्यायचं आहे 100 दिवस. मग तिथं एकच सांगणं, आजारी पडायसुद्धा चान्स नाही. तुम्ही 99 दिवस दिलं तर तुमचं 50% रेशो कमी होणार. तुम्ही 98 दिवस दिलं तर तुमचं 25% होणार. आणि तुम्ही जर 3 दिवस ह्या 100 दिवसात सुट्टी मारली तर 100% तुम्ही सक्सेस कुठंच होणार नाही. त्यामुळे तुम्ही चॅलेंज उचला, 100 दिवस द्या. आयुष्यातलं 100 दिवस म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. ती जर दिली तर त्याला उद्योजक घडवणं हे माझं काम राहील किंवा आमच्या कंपनीचं काम राहील. वा. सर, खूप थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. खूप मस्त गोष्टी सांगितल्या तुम्ही रिअल इस्टेटबद्दल वगैरे सगळ्या. थँक्यू सो धन्यवाद मच. बोल भिडू सगळ्या तुमच्या टीमचं आणि परत परत बोलवत राहा मला. हो, नक्की. सरांनी आपल्याला खूप इन्स्पायरिंग स्टोरी सांगितल्या. त्यांच्या आयुष्यात जे जे काही घडलं त्यातून खूप शिकण्यासारखं आहे. आणि अशाच प्रकारचे पॉडकास्ट पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा. थँक्यू.